आता केक चालवलेला आहे लोकांना वाटण्यासाठी आणि प्रथमेश दादा आणि मामा मिळून केक कटिंग करणार आहेत आतमध्ये जाऊन दोघं जण. त्या लोकांनी मला केक ऑफर केलेला नाही अजून, तो मी आता खाणार आहे. येशू येशू ए मामा, खूप जोरदार तयारी केली आहे बर्थडे साठी तिने. आणि वहिनी पण छान दिसतात एकदम. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय, म्हणजे मी यूपीवरनं जेव्हापासून आलोय त्याच्यानंतरचा माझा हा पहिला ब्लॉग असणार आहे. सो या ब्लॉगमध्ये आपण बड्डे सेलिब्रेशन बघणार आहोत. माझ्या पुतण्याचा बड्डे आहे, युविकचा पहिला वाढदिवस आहे. तर बाहेर पाऊस खूप जास्त पडतोय म्हणून घरी सेलिब्रेट न करता आम्ही MSCB हॉल बुक केलं आहे कॉलनीमध्ये आणि इकडे आलोत सेलिब्रेशनसाठी. जवळपास 300-400 माणसांची सोय केली आहे जेवणाची वगैरे. सो पुढे काय काय होतं आहे व्हिडिओमध्ये ते सर्व बघूया. आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपलं रीच खूप जास्त वाढेल आणि बऱ्याच जणांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचेल. सो बड्डे बॉय काय करतोय आणि बाकीची सगळी मंडळी काय करतात ते या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून्ड. सगळ्यात पहिले इकडे हजेरी लावली आहे दिशानी आणि बर्थडे साठी आले. खास काय काय गिफ्ट आणलंस मग युविकला? काय माहित, मम्मीने आणलंय, मला नाही माहित काय. युविकला बर्थडेच्या शुभेच्छा दे. हॅपी बर्थडे युविक. याच्या आधी काय बोलत होतीस? हॅपी बर्थडे. आता इकडे केकची अनबॉक्सिंग होत आहे आणि बघूया आपण आता आपल्या युविकच्या बर्थडेचा केक कसा आहे. वाव, मिकी माऊसची थीम आहे बर्थडेच्या केकची आणि किती 3 टिअरचा केक आहे आपला युविकच्या बर्थडेचा. आताच त्याची गाडीमधून एंट्री झाली आहे आणि त्याला पुन्हा गाडीत बसून आणलंय. खुश आहे पोरगा, खुश आहे. खूप जोरदार तयारी केली आहे बर्थडे साठी तिने. आणि वहिनी पण छान दिसतात एकदम. आणि युविकचं काय बाबा, युविक शेट आहे आज. इकडे आता थोड्याच वेळात आम्ही केक वगैरे कटिंग करणार आहोत आणि युविक रडला नाही बिलकुल. आणि एका साईडला उमंगची तिकडे कमेंट्री चालूच आहे. मामा कसे आहात? सोनेरी पाठ आणि आपल्या लाडक्या युविक बालाचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना विनंती करतोय की आपण एकाच जागेवर उभे राहून लगेचच आपण केक कटिंग सेरेमनी करत आहोत. तरी मी सर्वांना विनंती करतोय की आपण क्लॅप वाजवून आपल्या युविक बाळाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आमची पब्लिक आलेली आहे इकडे
आणि स्वागत, पधारो गाईज पधारो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आता केक चालवलेला आहे लोकांना वाटण्यासाठी आणि प्रथमेश दादा आणि मामा मिळून केक कटिंग करणार आहेत आतमध्ये जाऊन दोघं जण. हाय युजिका ताई, आता कसं वाटतंय? नवीन लग्न झालेलं आहे आणि तू आलेली आहेस जोडप्याने. मस्त मस्त. मला रिटर्न गिफ्ट पाहिजे पण तेवढं फक्त स्कूल मध्ये जातात त्यांना भेटेल. जरा जा सेटिंग. मग तू जा ना. रिटर्न इकडे भेटला बघ. रिटर्न गिफ्ट भाऊ कसे आहात तुम्ही? आता बरे आहात ना? मस्त दिसताय, छान एकदम दोघं पण. कुठल्या अँगलनी ही दिशा आहे? ती माझा काय आणि मी माझा काय? डोनाल्ड डकची गर्लफ्रेंड डेझी. डेझी लोकांनी मला केक ऑफर केलेला नाही अजून, तो मी आता खाणार आहे. माझा चॉकलेट दिला याला एकदम. बर्थडे याचा आहे, याचा आहे बर्थडे. मला नॉर्मली केक आवडत नाही पण याच्यामुळे मला दोनदा खायला. घेतो. आता इकडे आम्ही जेवायला आलो. व्हेज मध्ये इकडे रायता आहे, त्याच्यानंतर भाकरी, त्याच्यानंतर छोलेची भाजी आहे, या साईडला पनीरची चिल्ली आहे आणि राईस, जिरा राईस आणि गुलाबजाम. आता आपण जाऊया मेन नॉनव्हेजकडे. सगळेजण जेवायला बसले तिकडे आणि खूप जास्त गर्दी आहे, म्हणजे लोक गेली जेवून आता बाकीची.
आता नॉनव्हेजकडे जाऊया. सो या बाजूला आहे आपला नॉनव्हेज आणि इकडे दिशा सेजल वगैरे सगळ्यांनी नंबर लावलेत. इकडे भाकरी आणि चिकन मटन, इकडे बिर्याणी तंदुरी बिर्याणी आणि इकडे माणसं आपली जेवायला बसलीत. नॉनव्हेजवाली गँग. इथं अश्विनी वहिनी घासावर घास मारतात. यश बघा काय घेऊन आलाय गिफ्ट. पप्पीताईने अंगठी केलेली आहे युनिटसाठी. पोराला हसवण्याचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत पण पोरगा काय हसतच नाही. चलो गाईज जेवायला घेतलंय मी आता. जाऊया पुढे. कोण देईल मला आता. एका हातात कॅमेरा एका हातामध्ये ताट. चला मी जेवण वाढतो आधी नंतर बोलतो. सो गाईज दिशा आता जेवली आणि मी आता जेवायला बसलोय. सो बिर्याणी मटन आणि एक भाकरीचा तुकडा घेतलाय. बस आपल्याला सध्या एवढंच पाहिजे कारण मी घरून चिंबोऱ्या खाऊन आलोय मस्तपैकी. दुष्काळातला तेरा. किती जेवतोस कधीशी जेवतोस. आणि इथे हे आमचे हितेश कोळी द ब्लॉगर जेवायला बसले. जेवायला असा पहिला माणूस ज्याने माझी व्हिडिओ काढली मृण्मयी. यू शुड बी ग्रेटफुल. येस आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू मृण्मयी. मी एवढे भारी स्टिकर बनवते. एक आमच्या ग्रुपवर आमचा ग्रुप आहे चला फार्म हाऊसला जाऊया. या ग्रुपवर 1 नंबर स्टिकर बनवण्यामध्ये मृण्मयीचा आहे. एकदम खतरनाक. तुम्हाला मी डेमो दाखवेन. डेमो बघितलात ना तर काय जेवायला. जेवायला आहे मटन चिकन बिर्याणी आणि चिकन बरेच पण अजून होता. आज चिकन पण होता मी घेतला नाही. किती असं आम्ही खूप वेळ झाला असेच बसलोय टाइमपास. अर्धा तास झाला नाही असेच बसलोय. आता झाले बर्थडे वगैरे आठवत आलाय. चला दीपू काय करते बघून येऊया. दीपू उठ होता आता. अरे त्यांनी 5 वेळेला भात घेतलाय. अजून जेवतोय. अजून हे बघ हे पण मामा पण त्याला मामा पण बोलायला आले की उठ एवढा कशाला जेवतोस तरी पण तो उठत नाही. ऍक्च्युली माझं 7 वेळ आहे. ही 7वी वेळ आहे. 7वी वेळ नाही 7वी ऍक्च्युली. आणि निर्लज्जपणाचा कहर. म्हणजे त्याला सगळी जण बोलतात की उठ उठ तरी तो बसलाय. गाईज याला बोलतात खुद के पैरों पर खुद कुल्हाडी मारना. गाईज आम्ही जे तुम्हाला सांगितलेलं की दीपू दादांनी 7व्यांदा भात घेतलाय तो नव्हता पण आता तो अजून जेवला. हा 9वा. अजून जेवला नाही. या लोक गेल्यापासून मी नंतर परत दुसऱ्यांदा भात घेतला. सगळे जायला निघले. मामींचा जेवण झाला तरी हो बघा आता अजून गुलाबजाम आहे. काय आहे गुलाबजाम. क्लेम जोक मारते तर बघा सगळ्यांनी ऐका. हा तो आपण जेव्हा तिथे जातो रेगिस्तान मध्ये तेव्हा कॅमल नुसतं चालतच का असते बसत का नाही सांगा मला. सांगू कारण का तो बसला ना का त्याला सगळे बोलतात ए उठ ए उठ. काय होतंय. लेम जोक म्हणजे तुला काय वाटला. लेम जोक म्हणजे उलटी सारखा वाटला. उलटी सारखा. तुला काय वाटलं यश. तुझ्या कानातून निघतंय ते. हस हस.
म्हणजे आता मृण्मयी थंडा पित होती आणि सेजल मुद्दाम तिला हसवते कारण नसताना. अजून कोणा पाहिजे थंडा? ड्रामात घुसून आणलाय. हे आता बघा हो मी कशी म्हणजे काय वापरलेला तो युवी येईल का माझ्याकडे? याला आज चोललंय सगळे. गाईज आता आम्ही सगळेजण बसलोत आणि दीदीचा दर्शन आपल्याला आता झालाय सकाळपासूनचा. कुठं होतीस? स्टेजवर होती. केक खात होती ती, बिझी होती केक खाण्यामध्ये आणि तिने एकटीने 1.25 किलोचा केक खाल्लेला आहे. बघा तिचे गाल बघा, गाल बघा. केक कोणाकोणाला आवडला? केक वॉज व्हेरी गुड. फ्रेश होता आणि खूप छान होता. 3 टियरचा केक होता, मिकी माऊस थीमचा. छान होता. इकडे फोटो सेशन चालू आहे आमचा. वा 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 वा. आणि सेजल गँग चाललेली आहे त्यांच्या घरी. सो गाईज आपल्या युविकचा बर्थडे सेलिब्रेशन आता पूर्ण झालेला आहे. खूप सारी पाहुणे आलेली, सगळ्यांचं जेवण झालं. जेवण पण खूप मस्त होतं आणि केक पण खूप छान होता. 2 वेळा खाल्ला मी, 3 वेळा खाल्लाय केक आणि पाहुणे पण गेलीत आता बाकीची. सो आता आम्ही घरची जेवढी तेवढी राहिलोत. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया. बाय बाय.